गुरुजी तुमची ड्युटी किती कोणत्या कोणत्या दिवशी राहते आपल्या गावात? मंगळवार, गुरुवार, नंदुरी, बुधवार, तर तसं एखादी पोस्टर नाही का तुमच्या ड्युटीचं कार्य करायचे का ह्या दिवशी देव राहते? कारण की लोक येते न जाते वापस, माहीतच नाही राहत कधी येते तुम्ही राहता कधी. हो तर तसं लिहून नाही का एक का सोमवारी तिथं आपल्या पटवारी साहेबाच्या ऑफिस जवळ लागून आहे तसं नाही का ते दिवसाचं का या दिवशी इकडं राहणार. हां कसे काही दिवस लक्षात राहत नाही, लिहून राहिलं तर येणाऱ्या वर्षी वाचता येईल आपल्या कामाला. नाही कसं आहे, हेडक्वार्टर राहिला तर पहिला दिवस इकडला आहे, दुसरा दिवस तिकडला आहे, दुसरा दिवस इकडला, चौथा दिवस तिकडला आहे, दिवस आहे. सोमवार इकडं आहे, इकडं सोमवार तिकडं मंगळवार. बुधवार कसं आहे कारण पंचायत समितीचं काम आहे, त्याचे कामं मग तिकडं नसतं तुम्ही इकडे या. बुधवार गुरुवार शुक्रवार तुमचा सोमवार बुधवार आणि शुक्रवार. बुधवारी म्हणजे कसं आहे, बुधवारही तिकडचं काम राहते. समजा नंदुरीतही जावं लागते, पंचायत समितीतही जावं लागते, मी इकडे जा. पण सोमवार आणि शुक्रवार पक्का, तिकडला मंगळवार आणि गुरुवार पक्का. तसंच लावून द्या एक बॅनर. काय लोक तिथे नंदुरी तिथं देवस्थान मंदिर राहायचे आणि मुख्यावर काय 5-10 लोक आहेत एवढं मुख्यावर असतो. तसं जनजागृती करावं लागते सर. आपण नाही पण गावकऱ्याशी काही समन्वय राहिला तर तुम्हाला गावकरी ओळखत नाही, तुम्हाला गाव ओळखत नाही. हो पहिल्यापासून आहे पण हां आणि हो सर ते घरकुलाचं किती म्हणजे अजून सर्वे करायचं आहे का तुम्हाला? केले ना साहेबांचे केले, गोडपेटचे केले, आता काही जुने आहे नाही का. हां जुनेवाले झाले सर्व झाले का सर्व? साहेबांनी केले त्याचे 1-2 जण सुटले आहे, आता आले होते आवाज प्लसचे ना. आज दिनांक 30/5/2025 रोज शुक्रवारला दिनांक 21/5/2025 ची चौथी सर्वसाधारण वार्षिक ग्रामसभा आज आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री अनिलभाऊ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात येत आहे. चालू झाले सभा. बसा. अध्यक्षाच्या वतीने मी ग्रामसभेला सुरुवात करतो.
न हे काय हे मजूर आहे यायला ठेवणं आपलंच आहे का? मजदूर आले कुणाचे मजदूर आहे? मजूर आपले नाल्यावर बसणं बाहेर गावचं ठेकेदाराचे असेल नाही? ठेकेदार आहे काय ठेकेदारांना आणले ते दुसऱ्या गावात आपल्या गावाला नाही भेटत. तर त्याला आपणच सोय द्यायची का राहायची? राहायची सोय तर आपल्याला द्यायला लागेल. कोणी आलं तर राहायची सोय करून देईल ग्रामपंचायत. धर्मशाळा कोणाची राहते ग्रामपंचायत. आता अशा चड्ड्या दिसत राहणार तुम्ही ग्रामसभेमध्ये अनाऊन्स केले होते मग असे केलं होतं अनिल भाऊ. मागील सभा आपली झाली 20/1/2025 ज्योती सुधाकर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. त्याच्यात विषय होता 25-26 या वार्षिक वर्षाचा आराखडा तयार करणे आपल्या गावात. त्याच्यात आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग काम घेतलं होतं. आराखडा तयार अंतर्गत बंदिस्त सिमेंट कॉन्क्रीट नाले बांधकाम, ओला व सुका कचरा संकलन करणे, नंतर पिण्याच्या पाण्यात विद्युत नळ योजना साहित्य खरेदी देखभाल दुरुस्ती, नंतर विद्युत नळ योजना करिता सोलर ऊर्जा संयंत्र बसवणे, इतर अनुषंगिक कामे, नळ योजना नंतर अवलंबित घेतलं होतं 40% दीप प्राथमिक शाळाकरिता वाटर सोलर इतर साहित्य खरेदी, शाळा अंगणवाडीकरिता रंगरंगोटी इतर अनुषंगिक कामे, कौशल्य विकास शिबिरचं आयोजन, गावांतर्गत बंदिस्त सिमेंट नाले, आपले सरकार सेवा केंद्र, अंगणवाडी शाळाकरिता सोलर संयंत्र बसवले, आपले सरकार केंद्र कायचं आपले सरकार सेवा केंद्र वाचलं वाचलंच नाही ते तुम्ही पूर्ण. पैसे द्यायचे ॲड करायचे 147. हां आपले सरकार सेवा केंद्र व इतर अनुषंगिक कामे म्हणजे काही किती खर्च केला त्याच्यासाठी? खर्च नाही. 1,50,000चं बजेट ठेवलं त्याने 1,47,012 रुपये भरावं लागतात. एक आपले सरकार सेवा केंद्र 1,47,000 ना नंतर होता त्याला भरावं लागते म्हणजे मोजा घोटपेठ येथील सर समजावून तर सांगा सर. असं कोणाला भरावं लागते? ग्रामपंचायतला भरावं लागते कंपनीकडे भरावं लागते. पण आपल्या सरकार सेवा केंद्राच्या सेवाच नाही चालू आहे तर सेवा चालू आहे. सगळ्याच ऑपरेटरले मानधन द्यावं लागते. मानधन द्यायचं आहे पण सर कामं झाले पाहिजे का नाही? आपण एवढा पैसा देतो ग्रामपंचायतचा तर तेवढा गावाचं कामही झाले पाहिजे. त्याले डॉक्युमेंट आपले सरकार सेवा केंद्राचे डॉक्युमेंट भेटले पाहिजे तिथून. नियुक्ती केली आहे ना. नुसते आपण पैसा देऊन काही मतलब नाही ना सर. काम करतेच ना ऑपरेटर. हो काम ऑपरेटर करता पण ऑपरेटरकडे कामच नाही ना. काम करून दाखले काढले कोणते दाखले निघताय? जन्म आणि मृत्यू दाखला, मुंबईत कोणते काढायचे अजून मग कास्ट आहे, डोमिसाईल आहे, इन्कम आहे, हे कोण द्यायचे? आपले सरकार सेवा केंद्राचं कोणतं काम आहे सर? काढते तर बाकीचे काढते. बाकी आहे ना आपले सरकार सेवा. हो बाकी काढताय सर, आजूबाजूने काढताय. पण जेव्हा ग्रामपंचायत आपण 1.5 2 लाख देतो आपल्या गावाचा पैसा देतो एवढा, तर त्या गावाला फायदाही झाला पाहिजे का नाही? मग एक हायवे रोडचं अतिक्रमण काढण्यासाठी आपण करावं लागलं त्यावेळेस. कारण अपघात वगैरे होते त्याच्यासाठी मॅडमच्या काळात अतिक्रमण हटवण्याबाबतचा एक ठराव आपण नाही का. कोणतं अतिक्रमण सर? हे रोडवरचं नाही का पूर्ण कोणतं DWDचं कोणतं म्हणजे या साईडचं त्या साईडचं कोणतं? प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकाची पूर्तता करणे. म्हणजे पूर्तता कमी आहे बा शाळेचं नुकसान होते मुलाचं, त्याच्याकरिता काय ठराव करायचा. मोजा घोटपेठ येथे आय मास लावण्याची मागणी वनी एरिया WCL दादाळी उद्योगराम यांच्याकडून करण्यात यावं. म्हणजे त्यांच्याकडनं काही मागणी करासाठी ते ठराव त्यावेळेस झाली आहे का मागणी? नाही. आता त्यांची मदत झाली होती, त्याची बॅनरबाजी तर बहुत झाली होती ना सर. का फ्लेक्स लागणार आहे, पेपरा उपरातही आलं होतं, पण अजून काही लागले नाही. नंतर होतं मोजा कायवल येथे विकास निधी अंतर्गत आरो प्लांट मंजूर करणे आहे. आपण WCLच्या याकडून मंजूर करतो म्हणजे मॅडम त्याचे ग्रामसभेच्या अध्यक्ष होत्या. यातही आपण काय सर? आरो प्लांट नाही का सायवनसाठी? प्राथमिक आरोग्य केंद्रात नेहमी सेवा उपलब्ध होत नसल्याबाबत. पण ती सर मीटिंग तर तहकूब होती ना?
त्या दिवशीची मीटिंग तहकूब होती, हो तहकूब झाली. घ्यायला लावले ना अर्जंट टायमध्ये नाही हे. अर्जंट तर आज मीटिंग आहे सर. तुम्ही तहकूबच्या दिवशी अर्जंटवाले कामं घेणार का? आता हो आता तुम्ही सांगितलं काय काय माहिती नाही. मी तर सांगतोच का तहकूब मध्ये घेता येत नाही. मग तुम्ही का म्हणता तहकूब होते नेहमी. आम्ही कुठं म्हणतो सर? हो तर तहकूब होते, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही घेताच. पहिल्या दिवशी ज्या दिवशी तहकूब होते त्याच्या दुसऱ्या दिवशी घ्या, नंतरच्या वेळी घेता. तर त्या दिवशी घ्या ना ठराव, जे घ्यायचे आहे ते नाही. कारण की तुम्ही जे तारीख देता त्या दिवशी प्रत्येक मीटिंग तहकूब होते. म्हणजे कोरम झाला पाहिजे ना. हो, कोरम अभावी तहकूब होते ना. आमचे मान्य आहे, पण तुम्ही नंतरच्या मीटिंगला मग घेणं आवश्यक आहे. जेवढे विषय आहे तेवढे आहे ना. विषय सूचीवरचे आपण घेतोच ना. हो, पुढच्या मीटिंगला घेतो ना. तर त्याच मीटिंगला जे मंजूर करायचे आहे ते मंजूर करायचे. तहकूबच्या दिवशी कसे मंजूर करा सर? कोरमच नाही राहणार तर मंजूर कसे करणार? आता तुम्ही म्हटलं का नाही हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सार्वजनिक हिताचा हायवे रोडचा अपघाताचा प्रश्न आहे. तुम्ही लिहा. पण तिथं लोकच नाही ना सर. कोरमच नाही, ग्रामसभाच नाही आहे, तर मग कसं हे घेता? विकासाचे काम आहेत ना तुमचे. कोणाचे? ग्रामसभाच नाही आहे. हा दुसरा विषय होता सन 24-25 वर्षातली वार्षिक प्रशासन अहवाल वाचन करणे. हा सर, झालेले कामं आहे का? झालेले कामं आहे का होणारे कामं आहे? 24-25 म्हणजे झालेले असेल. झाले. झाले. आपलं मालमत्ता कर जमा झाला 11,10,512 रुपये. दिवाबत्ती कर झाला 18,314 रुपये आणि स्वच्छता कर जमा झाला 17,857 रुपये. तर आपली मागणी होती 42 लाख. फक्त आपल्याकडं 11 लाख रुपये जमा झाले. घर टॅक्स आपलं फक्त पर्सेंटेज आहे 27% वसुली. 42 लाख रुपये आपली मागणी होती, 11 लाख वसुली. दुकान गाडी याचे आपल्याला 61,300 रुपये जमा झाले. दुकान गाड्याचा किराया. हा, दुकान गाडी. बाजार लिलाव आपल्याला 1,35,400. संपूर्ण सर हे दुकान गाडी कोणाचे आहे काय ते संपूर्ण चालू आहे का? सगळ्याचे झाले का? 61,000. ते मागं आपण घेतला होता ग्रामसभेला ठराव का जे नाही देत आहे त्यांचे काही हे करायचे म्हणून? त्याने 61,000 रुपये भरले आहे. 61,300 सर्वांनी भरले का म्हणजे कोणी? जमा आली पूर्वी 61,300. ज्याच्या गाड्या 9 गाड्या विवरण नाही. विवरण नाही. 1,35,400 रुपये जमा झाला. दाखला फी जमा झाली आपल्याकडे 12,420 रुपये. फेरफार फी जमा झाली 93,000 रुपये. शवपेटी जे आपण भाड्याने देतो 1,500 रुपये जमा झाले. पाणीपट्टी जमा झाली 87,201. विशेष पाणी कर म्हणजे नळ 4,60,660. टेंडर फी कोणतं टेंडर बांधत नसतं तर मागं टेंडर निघालं होतं त्याचे 12,000 जमा झाले. किसान भवन भाड्याने देतो आपण 15,000 जमा झाले. व्याज 19,613 रुपये जमा झाले. मुद्रांक शुल्क तहसीलकडनं आपल्याला इथे जे आपल्या विक्र्या वगैरे होते गावाच्या सगळ्या परिसराच्या तर 7,02,394 रुपये आपल्याला मिळाले. उपकर तहसील पूर्णच येते 97,476 रुपये प्राप्त झाले. जमीन महसूल 2,848 रुपये. असं हे सामान्य फंडाचा जमा झाला. आणि त्याच्यात दलित वस्ती सुधार योजनेचे 4,11,024 रुपये जमा झाले. नंतर MRGSचे 50,382 रुपये. MRGSचे कसे सर? हे आपले रोजगार सेवकाची त्याचे आहे, पण कामच घेत नाही तर कामं तर घ्या सर तुम्ही. काय 15वा एक काम नाही घेतलं मनरेगाचं, किती दिवसापासून बोलता. 961 रुपये जमा झाले. आणि संपूर्ण स्वच्छता अभियानाचे 5,116 रुपये हे झाले जमा झाले. हे वार्षिक जमा होते ना सर? हो. आता कर्मचारी वेतन जे आपल्याकडे कर्मचारी आहे याच्यावर आपला खर्च झाला 3,60,508. भविष्य निर्वाह निधी 10,405 रुपये कर्मचाऱ्याची. नौकर ड्रेस 5,057 रुपये. कार्यालयीन खर्च 60,508 रुपये. दुरुस्ती देखभाल 6,500 रुपये. स्वच्छता 53,490 रुपये. पाणी पुरवठा वीज बिल जे देयक भरतो आपण 3,56,190 रुपये. खत दिवा साहित्य खरेदी व इतर
₹2,83,081. कोणते पथदिवे हे सर 2? आपण गावात लावतो ना सगळं आणि दुरुस्ती करतो. खर्च केले त्याच्यावर हो. चुरी बाजाराच्या ठिकाणी कोणत्या मार्केटमध्ये पद्धतीत? चुरी टाकणे ₹2,12,368. आरोग्य ₹52,315. चुरी टाकली. नाली उपसा करणे ₹2,76,510. सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम ₹10,810. हे कोणते कोणते कार्यक्रम घेतला सर? 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे जे आपण साहित्य आणलं हां, किती खर्च झाले तिथं? ₹10,810. 10,000. जलशुद्धीकरण टी-शेल पावडर जे आपण पावडर घेतो ब्लिचिंग 9,800. समाज कल्याण आदिवासी 15% जो खर्च केला आहे आपण तो ₹2,57,540. व्हिडिओ 0.25 आपल्याला जिल्हा परिषदला भरावं लागते. ₹4,603. 3% अपंग खर्च ₹92,160. अपंगांना आपण सगळे चेक दिले जाते. 10% महिला बाल कल्याण व ₹1,47,904. नळ पाणी पुरवठा दुरुस्ती आपण ₹64,685. हातपंप देखभाल दुरुस्ती आहे जे आपण करतो गावातले ग्रामपंचायतचे हातपंप त्याच्यावर ₹90,500. ही रिपोर्ट ₹436. तर त्या बसा ना. ग्रामपंचायत कार्यालय रंगरंगोटी केली होती आपण त्याचे 86,584. किसान भवन रंगरंगोटी करणे 56,723. वाचनालयात वृत्तपत्र आपण पाठवतो वर्षभराचे 9,566. सानुग्राही राशी इंदुबाई रिटायर झाल्या होत्या तर त्याला आपण सानुग्राही राशी म्हणून ₹10,000 दिले. कुणाला? इंदुबाईला इंदुबाई. सेवानिवृत्त झाल्या. हां. अतिक्रमण काढणे आपण मागं अतिक्रमण काढलं कोंबडा याचं दलित वस्तीचे खर्च आहे ₹2,79,900. दलित वस्तीसाठी हे मागची नाली नाही का मागं पुढं पैसे येते ना नाली केली म्हणते. नंतर 15 वित्तचा खर्च झाला ₹32,53,355 होते. पैसा खर्च झालेला आहे ना. हो. आणि MRGचा 4,03,15 होते. 4,000च आहे का 4 लाख? कायदा MRGS MRGS 43,115 होते. 43,000 हो म्हणजे झाले आपण देतो ना मानधन नाही का त्याचं आले. रोजगार सेवकाला. आता सुरुवात प्रारंभीची शिल्लक राहिली महाराष्ट्र ग्रामीणमध्ये ₹11,328. ग्रामीण पाणी पुरवठामध्ये प्रारंभीची शिल्लक राहिली ₹2,01,408. ग्रामपंचायत निधी खाते म्हणजे सामान्य निधीमध्ये शिल्लक प्रारंभीची शिल्लक होती ₹5,11,190. 15वा जनसुविधेमध्ये 1,00,000. किती 5 लाख आहे का सर सामान्य फंडामध्ये? प्रारंभीची शिल्लक होती. आता अखेरची शिल्लक इकडे आहे ना. 15 वित्तचे त्यावेळी मागच्या वर्षीचे. हां. 25,35,308 होते. दलित वस्तीची 8,765 होते. आणि स्वच्छ भारत मिशनची 91,082 होते. आता इकडं अखेरची शिल्लक किती राहिली? पंचायत निधी खाते म्हणजे सामान्य निधी 7,24,215 रुपये. पाणी पुरवठा निधी 2,04,137 रुपये. दलित वस्ती सुधार योजना 1,39,808 रुपये. 15वा वित्त 8,56,914 रुपये जमा आहे ना. स्वच्छ भारत मिशन 90,198 रुपये. आणि MRGS 1,58,478 वार्षिक अहवाल राहते पूर्ण वर्ष. टोटल सर एकूण किती जमा आहे पूर्ण ते एवढ्याचे बेरीज? 21,91,299. दरवर्षी सर आपण एवढा खर्च करतो पण आपल्या गावात नळ नाही पोचले, लोकांपर्यंत पाणी नाही पोचलं, नाल्या नाही झाल्या. आपली वसुली होत नाही. शासनाकडून पैसे येते पण आपली वसुली नाही होत. 27% म्हणजे काहीच नाही. कमीत कमी ग्रामपंचायतची वसुली 60%च्या वरूनच पाहिजे. ते ग्रामपंचायतचं कामं होते आपल्या गावात. काही फक्त मेंबराचेच होतं. 42 लाख वसुली आपली मागणी होती. वसुली किती झाली? 11 लाख.
तर ते सर घर टॅक्सच झाले, वरून सरकारकडून येते का नाही? आपली मागणीच बकाया राहिला आणि या वर्षाचा चालू येणारा 15 लाख समजा अजून 30 आणि 15 म्हणजे 45 लाख रुपये अजून मागून पण सरकारचे येते ना सर, 15वा वित्त आयोगाचे आहे. सुरूच राहते, साऊंड सुरूच राहते, देणं काय आता काय त्याच्यानंतरचा मुद्दा होता, चांगला विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन. काय ऐकायचं नाही तुमचं. हा जो आहे जे एससीचे लाभार्थी आहेत कोणी ज्यांना शेती आहे, तर त्यांनी ही योजना आहे, आपण मागच्या पहिल्यापासून सांगत आहोत. विहीर आहे, त्यात इनवेट बोर आहे, 11 आयटम आहे त्या लाभार्थ्याला घ्यायचं. आपण ग्रामपंचायतला पोस्टर लावलेला आहे. महाडीपीटीवर हे याचं अर्ज सादर करायचा, तोच अर्ज कृषी विभागात नेऊन द्यायचा आणि ग्रामसभेत आपल्या नाव द्यायचं त्या लाभार्थ्यांना. ग्रामसभेत आवश्यक आहे नाव देणं. आज लोक काय करतात, महाडीपीटीमध्ये ऑनलाईन करून टाकतात, कृषी विभागात देऊन टाकते. कृषी विभाग म्हणजे ठराव आहे ग्रामपंचायत, आपल्या ठरावात नाव नाही. तर म्हणून जर तुम्ही नाही भरला पण तुमचं नाव जरी देऊन राहिलं तर तुम्हाला मागं पुढे तुम्ही भरला. हे महाडीपीटी आहे, ही चांगली योजना आहे. एवढ्या मोठ्या 11-12 योजना आहे. पोस्टर आपल्याकडे मागे लावून अजून आपल्याकडे एक पोस्टर आहे, लावून टाकू. याचा जास्तीत जास्त लाभ घ्या. कारण हे सर पोस्टर लावा, पण जेव्हा हो मी काय म्हणतो सर, पोस्टर लावा. महाडीबीटीच्या चांगल्या योजना आहे, अजून योजना आहे प्रत्येकासाठी. पण जेव्हा आपण आपले सरकार केंद्रामधून पैसे देत आहोत तर तिथूनच जर भरले तर तुम्हाला नाव द्यायची गरजच नाही. जेव्हा आपणच स्वतः ग्रामपंचायत भरून देत आहोत तर आपणच ठराव घेऊ शकतो त्याचे नावं. शेतकऱ्याचे डॉक्युमेंट्स लागते नाही तर हो, तर शेतकऱ्याचे डॉक्युमेंट देणार नाही का शेतकरी? मी काय म्हणतो, महाडीबीटी म्हणजे आपल्या सरकार सेवा केंद्रात त्यांना लिंक माहीत राहते. हो, तर आपले सरकार सेवा केंद्र आहे ना आपल्या ग्रामपंचायत. तुम्ही आता सांगितले भरा, तुम्ही कुठून नाही भरा. हो, मी सर कोणत्या गोष्टी सांगितल्या? तुम्ही म्हणताय का नाव द्यायचं म्हणताय ग्रामपंचायतमध्ये, पण जेव्हा आपण स्वतः ठराव घ्यावा लागेल आपल्याला, की याच्या कामाच्या पाठवावं लागेल. महाडीबीटीमध्ये अर्ज जरी भरला तरी आपल्याला ठराव घ्यावा लागेल. तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन ऑनलाईन करणं. हो, तर ऑनलाईन आपले सरकार केंद्र कशासाठी बनलं आहे सर? करा तुम्ही. तर आपण 1.5-2 ग्रामपंचायतचा पैसा खर्च करता, आपण 1.5-2 लाख रुपये आपले सरकार केंद्रामधून आपल्या, हे दुसरी आहे. तर तो तिथून भरून घ्यायचा. सेम योजना ही आदिवासीसाठी आहे, त्याच धर्तीवर आहे. ही आदिवासी योजना पुष्कळ आहे सर, पण त्याची अंमलबजावणी करा ना. विहीर घेणार असल, विहिरीमध्ये जुनी विहीर असल, दुरुस्ती करायची असल, विहिरीमध्ये बोर घ्यायची असल, पाईप इन्व्हेलेट ठिकठिकाणी योजना, सगळ्या योजना येतात आहे. तर असे आदिवासीच्या कोणी असेल लाभार्थी तर त्यांनी हे करावं. हे आपण प्रत्येक वर्षी आपण सांगत आलो. त्यांनी फक्त आपल्याकडे नाव द्यायचं आणि त्यांचे डॉक्युमेंट घेऊन आधार सेंटरमधून ते महाडीबीटीवर आणणे. सर आधार तिथं CSC मधून जास्त पैसे घेते सर बाहेरून लोक. तुम्ही जर कमी याच्यात करून दिले तर आपल्या गरीब लोकांचा फायदा होणार. इथून करा ना मॅडम, फोन करा. हो, तर करून सर तुम्ही सांगा ना तिथं लावा का. मला काय सांगायचं आहे, सांगूनच आहे सगळ्या जे योजना आहेत तिथून जे निघते ते करते. पण भरून नाही देते सर. किती भरले आता डीबीटीचे फॉर्म? तुम्ही नाही भरतो सर, नाही भरून देतो काही सांगायचं हा विषय भरून द्या सर. म्हणजे कसं तुम्हाला नाव घ्यायची आवश्यक, आपण स्वतःहून जर केलं तर आपण स्वतः ठराव घेऊ शकतो त्याच नावाचा. किती फॉर्म भरले आपण स्वतः घेऊ शकतो ग्रामपंचायत. लाभार्थी इच्छुक पाहिजे. हो, तर लाभार्थी तेच तर इच्छुक पाहिजे ना सर. जर तुम्ही जर सांगितले तर येतात लाभार्थी, काहून नाही येणार? चांगली योजना आहे. साहेब सांगून द्या त्यांना, जे येते त्यांचे फॉर्म भरा. आणि अजून काही याच्या योजना आहे कृषीच्या. योजना लगीत आहे सर, पण अंमलबजावणी कधीपर्यंत? हेच नाही होत आहे ना. फक्त जे आहे ग्रामपंचायत सदस्य त्याच्याच हे होत आहे, त्यालाच योजनेचा लाभ भेटताय असं वाटते. फक्त झाडं उडं त्याच्या घरालेच लागते. वृक्षारोपणसाठी म्हटले होते तुम्ही का झाडं लावायला जागा नाही आपल्या गावात, म्हटले होते का नाही सर? हो, मग झाडे लावासाठी जागा नाही म्हणते. मग हे कायच्यासाठी म्हणाले? 20% मागासवर्गीय समाज कल्याणच्या योजना आहे. 10 जूनपर्यंत अर्ज द्यायचे आहे. मागासवर्गीय महिलांना सोलर दिवे, लाईट पुरवणे, मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना 90% अनुदानावर सबमर्सिबल विद्युत पंपाचा पुरवठा करणे, मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना 90% अनुदानावर ऑइल इंजिन. डीबीटीच्याच आहे ना सर? नाही, हे समाज कल्याण आपले.
समाज कल्याणच्या. मागासवर्गीयांना नको. तर हे कुठून पाठवायचे अर्ज? हे आता आपण फॉर्मॅट आलेले हा. आहे, झेरॉक्स आपण याच्यात काढून टाकू. त्याच्यात नियमवरती सगळे लिहिलेले आहे, त्या भरून टाकायचे. हे असे आहे. अजून तर भरून कोणाकडे, म्हणजे तुमच्याकडेच द्यायचा ना? आमच्या जागेवर पंचायत समितीचे नेऊन देत आहे. पंचायत समितीला कशा सर तुम्ही मग पंचायत समितीमध्ये आता म्हणजे भद्रावती जायचं फुकट. नाही आमचा विश्वास नाही राहत ना मग तुमचा. असा सर विश्वास नसता तर तुम्हाला ठेवला. आता एवढे सांगत आहे तर विश्वास कसा ठेवतो आम्ही? तसंच 5% अपंग आपण जसं चेक दिले 2560 रुपयाचे, तशीच योजना जिल्हा परिषदला आहे. तर जिल्हा परिषदमध्ये त्यांना 5% वाल्यांना अर्ज सादर करता येते. त्याची योजना आहे. जिल्हा परिषदही 5% अपंगांना साहित्य पुरवठा करते. त्याचेसुद्धा आपल्या हे आलेले आहे. त्याचं प्रिंट हे ते करून मी याच्यावर लावून देतो. ते लावून द्या सर. आणि ते अर्जाचा फॉर्मॅट काढून हे काढून ठेवा. फॉर्मॅट हां काम नाही याच्यातच फॉर्मॅट आणि हे सर लाईन लाईन जाते का? हो हे सोलर मागे म्हणलं. हो सर हे सोलरचं काही झालं का नाही तुमचं नियोजन? इथलं सोलर तिथलं सोलर हे नुसते म्हणजे सरकारचा पैसा वाया. अजून एक कृषी विभागाची योजना आहे. हिरवळीचे खत यांच्या बियाणे, सेंद्रिय खत, ताडपत्री पावसाळ्यात धाकासाठी शेतकऱ्याला लागतं ना. हे 75% सुट्टीवर आहे. सगळ्यासाठी भेटते. काटेरी तार, सौर कुंपण, बॅटरी पॅनल स्थापित करणे. काटेरी तार 2 क्विंटल फक्त भेटते, 10,000 सबसिडी आहे. आणि ते बॅटरी तर हे भेटतं स्प्रे पंप ते 3,000 प्रति. HDPE पाईप आहे, एक पाईप 450 रुपये. विद्युत पंप 5 HP चा 15,000पर्यंत सूट आहे आपल्याला. आणि 3 HP चा जर असेल तर 13,500. आणि विद्युत देऊन राहिले. दहा तारखेपर्यंत त्याचे अर्ज सबमिट करायचे आहे. पंचायत हिरवळीचे खत ह्यांच्या बियाणे, सेंद्रिय खत, ताडपत्री 75% सुट्टीवर. काटेरी तार, सौर कुंपण, बॅटरी स्प्रे पंप, HDPE पाईप 5 HP, विद्युत पंप 30 HP, विद्युत पंप, भात, सोयाबीन, कापूस, ज्वारी इत्यादी उजने जळल्यास अर्थसहाय्य, म्हणजे उजने वगैरे जळले त्याच्यात 10,000 अर्थसहाय्य. राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम 2 घनमीटर संयंत्र स्थापन करणे. म्हणजे राष्ट्रीय बायोगॅस जर आपण बांधला 2 घनमीटरचा तर केंद्र अनुदान आहे सर्वसाधारण 14,350 रुपयाचं अनुदान आहे. आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचा जर लाभार्थी असेल तर 22,000 सबसिडी आहे. म्हणजे सूट आहे. आणि योजनाचे पूर्ण फॉर्मॅट तिथं लावून देईल तुम्हाला. आणि त्याच्यासोबत काय जोडायचं सगळं याच्यात दिलेलं आहे. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड तो अहवालही लावा सर सूचना फलकावर. झालेले कामं नाही का? हां लावा सर. असे म्हणजे कन्फर्म तर सांगा सर, हो नाही किंवा काही असं अहवाल पण तो सूचना फलकावर लावा. आणि ते पूर्ण जे अर्ज आहे समाज कल्याणाचे झाले का विषय? हां आता सर आमच्या ग्रामपंचायत गावातले विषय आहे सर, थोडेसे ऐकून घ्या. हे त्याच्यावर काय केलं सर? माझा अर्ज कुठे गेला? आता सर योजना होत आहे, एवढा पैसा खर्च होत आहे, तर मग कधीपर्यंत हे नाल्या व्हायच्या? अर्ध्या नाल्या बनवून ठेवल्या सर, अर्ध्या नाल्या बनवून ठेवल्या आहे यांच्या घराजवळ. आता तुम्ही अर्ज करून आलाच नाही. हो तिथेच बसून आहे. फक्त वडाच्या झाडात लोक राहते का? त्याचे झाड पडले तर लोक मरते. बाकीचे चिचतले नाही मरत, निंबातले नाही मरत. ते लोक नव्हे का? त्याचा खर्च वडाची लाईन बंद करून ग्रामपंचायत देते. बाकीचे झाडं बंद सोडते. याचं उत्तर द्या म्हणते. ते बाबू साहेब माझा अर्ज कुठे आहे? काही नाही रे. हो साहेब कोणाच्या अंगावर आहे मीटिंग आहे ना. सब उडवाउडवीचे काम आहे सर. तुम्ही म्हणजे नाही का पुरे बेश्रम झाले सर. हे सोलर पॅनलचं का झालं सर? मागे तुम्हाला म्हणलं होतं मीटिंगमध्ये, तुमचं झालंच नाही का नियोजन? प्लॅनमध्ये आहे. त्याचं जे
जे बनवणारा त्याचं कोटेशनच होतं आपल्याला विकून तरी टाका. हां वापर नाही होत आहे सर. बनवल्यावर दुरुस्त तर झाला पाहिजे. कोणते सोलर चालू आहे आपले? शाळेवरचं चालू आहे का? सगळे बंद करून ठेवले. सांगा ना पुरा 5 तास खतम झाले 5 वर्ष मी तुमच्या मागं बोंबलत राहिलो काही होत नाही. ग्रामसेवक केल्यावर तुम्ही पण जबाबदारी घेत नाही ना घेताही नाही. जागा माझ्याकडे. नाही ते मासिक सभामध्ये ना का त्याची ग्रामपंचायतमध्ये होती त्या मीटिंग. घ्या ना तर विचारा ना. ओ गुरुजी मीटिंग केव्हा आहे तुमची? आज आहे ना मासिक सभा. इथं एक नाव बघायला पुढे मेले तर ते का मी सांगू का येतील ना आणि तिथे उभं बोलते अमक्याने रोखलं म्हणून काम नाही केलं, टमक्यात रोखलं म्हणून काम नाही केलं. त्याचं सामाजिक बोललं म्हणून आता इथं पुढे दिले. इथंच सर घ्या मासिक सभा आहे पण लोकांसमोर ग्रामसभेसमोरच घ्या मासिक सभा. विषय संपले आहे पण सर कामं नाही होत आहे ना. गावातले पैसे खर्च होत आहे, सगळं खर्च होत आहे पण गावातले कामच नाही होत आहे. हे साफ नाही होत आहे, हे स्वच्छता नाही झालं, नाल्या नाही बनत आहे, पाणी नाही पोचत आहे लोकांपर्यंत. मग अजून म्हणजे असंच विषय तहकूब करायची ना. विषय संपले करत जायचं. त्यांनी रोडवर पाणी सोडणार का म्हणणार सांगा तुम्ही. रोडवर पाणी सोडणार उपाय नाही आहे माझ्यापाशी दुसरा. ग्रामपंचायत का म्हणतात? अरे इथं कुठं ग्रामसभा, इथं लोकांचं म्हणणंच ऐकत नाही ना तुम्ही. ग्रामसभा संपली म्हणताय. ग्रामसभेचं म्हणणंच ऐकून नाही घेताय तुम्ही आणि ग्रामसभा संपली म्हणता. हे कसं सर? हो मग आमचं काही म्हणणं आहे का? अरे पाणी नका बाजू आमचे प्रश्न आहे. आमचे प्रश्न कसे होणार सॉल्व? मग गावातले बेरोजगारांचे आमच्या कसे समस्या सॉल्व व्हायची? तुम्ही जर अशा पडवाटा काढत राहणार तर आमच्या समस्या प्रश्न उत्तर शंभर कोणी येत ना म्हणणार तिचा अर्ज देऊन होता. असंच का असं हे झालं आता हे 8 महिने चालतं चलने तो वालाच काम आहे. मध्ये पाणी काढण्यासाठी आगाव पाणी टाकायला तेवढं तोडून जसं काय केलं तर पहा तुम्ही. नालीचं काम करायसाठी पैसा नाही आहे. झाड तोडायचं आहे म्हणजे याच्या घराकडे एक आहे तसंच झाड. ठीक आहे. प्रत्येक मग असा परून जाते परून जाते आई. कसं करायचं आहे न अजून काही जास्त बोललं तर आले केस टाकायला जाते. कंप्लेंट करायला जाते. तुम्ही सांगा पाणी काढा. बाकी राहू देऊन नाल्यामध्ये तुमची करून देऊ. काल बंद आज पुन्हा मीटिंग होईल परत आहे. फोन नंबर मीटिंग तुम्ही ठेवा या प्रश्न. कुठं चालले का आता? हुकुमशाही आहे बाबूची. बाबूजीची हुकुमशाही आहे. आमच्या गावात ग्राम विकास अधिकारी हुकुमशाही करते. हुकुमशाही नुसती. आमदार निधी, खासदार निधी सगळं दिसते. ग्रामपंचायत आमचा टॅक्स नाही दिसत, बाजाराचा टॅक्स नाही दिसत. यांचीच मागणी 42 लाखाची मागणी आहे म्हणते. हेवा सर आमची अशी युवा पिढी अशी व्यसनाधीन होत आणि वेगवेगळ्या मार्गावर चालली. काहून तर तुम्ही बेरोजगार, तुम्ही आपलं काम नाही करताय म्हणून. बरोबर मनोरंजन करताय. मनोरंजन तसं नाही सर. तुम्ही लक्ष नाही देत आहे. रपादपात झाली का डायरेक्ट झाली रपादपा. परत योजना